आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच माझ्या गुरुजन वर्ग तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला एका विभूतीबद्दल सांगणार आहे. ती अशी विभूती आहे की जी स्वतःच्या जिद्दीवर किंवा चिकाटीने किंवा मेहनतीच्या जोरावर त्याने अख्ख्या भारतात जगाला दाखवून दिलं की भारतीय गणिताचं सामर्थ्य दाखवून दिलं. अशीच विभूती, त्याच विभूतीचं नाव आहे श्रीनिवास रामानुजन. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूमध्ये झाला. ते एका ब्राह्मण कुटुंबात होते. त्यांचे वडील कापड व्यापार करत होते. त्यांची आई ती धार्मिक गृहिणी होत्या. जेव्हा वयाच्या त्यांच्या 16व्या वर्षी त्यांनी प्रथम गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांचा गणितप्रेमी होते. त्यांनी जगाला ते गणितज्ञ होते. ते जगाला तेव्हा कळाले की जेव्हा त्यांनी J.H. हार्डी हे इंग्लंडमधील गणितज्ञ होते त्यांना पत्र लिहिलं, तेव्हा त्यांनी अनेक समीकरणं वगैरे मांडली होती. त्यामध्ये J.H. हार्डी यांना थक्क झाले की इतक्या लहान वयात इतकं कोणी एवढं समीकरण तयार करू शकतं. मग तेव्हा त्यांना इंग्लंडमध्ये बोलवण्यात आलं. मग त्यांनी अनेक संशोधन केले त्याबद्दल. मग तेव्हा जगाला कळाले की इतके मोठे गणितज्ञ हे भारतात आले आहेत. तेव्हा त्यांचं कर्तृत्व समजलं. त्यांचा एक किस्सा सांगावा असं वाटतं की इंग्लंडमध्ये आता थंडीचं वातावरण असतं, कायम थंडीचं वातावरण असतं. तिथल्या अन्नाची जीवनशैली पद्धत वेगळी असल्यामुळे त्यांना थोडा आरोग्याचा मारासुद्धा झाला. मग जेव्हा ते आजारी होते तेव्हा रुग्णालयात ते उपचार घेत होते. तेव्हा J.H. हार्डी त्यांना भेटायला आले. तेव्हा ते सहज बोलता म्हणून गेले की मी एका टॅक्सीने आलो. त्या टॅक्सीचा नंबर 1729 होता आणि तो अंक मला इतका फारसा काही आवडला नाही. त्याच्यावर लगेच रामानुजन म्हणाले की नाही सर, तो 1729 ही संख्या दोन घनसंख्येच्या बेरजेतून होते आणि ती वेगवेगळ्या 2 पद्धतीने मांडता येते. त्यातली मी पहिली पद्धत सांगते. पहिली पद्धत एक अशी होती की 1चा घन अधिक 12चा घन. तर मला तुम्ही सांगा 1चा घन किती आणि 12चा घन 1728 बरोबर. मग 1 अधिक 1728 बरोबर 1729. दुसरी पद्धत आहे की 10चा घन अधिक 9चा घन. 10चा घन किती मोठा नाव 9चा घन यांची बेरीज 729. 1729 झालं. म्हणजे या अंकावरून या अंकाला नाव देण्यात आलं हार्डी रामानुजन संख्या. म्हणून 1729 ही संख्या हार्डी रामानुजन संख्या ही प्रसिद्ध झाली. असे बरेचसे किस्से आहेत. त्यातला हा छोटासा किस्सा होता. तर त्यातून या किस्स्यातून आपल्याला असं समजतं की कोणतीही गोष्ट ही जर आपल्याला साधी वाटत असेल तर ती साधी नसते. आपला दृष्टिकोन बदलल्याने ती साधी गोष्टी सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जाते. त्यामुळे आपला दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर आपल्याला जग कसं आहे हे कळतं आणि जगातील प्रत्येक आश्चर्यचकित गोष्ट आहे ती आपल्याला समजते. म्हणजे आपण सुद्धा शोध लावू शकतो. हा त्यातून एक चांगला पॉझिटिव्ह विचार त्यातून निर्माण होतो. म्हणजे आपले दृष्टिकोन कोणत्या ह्याच्यातून जाते ना तेव्हा त्या डिपेंड असते की आपल्याला शोध कसा लावता येईल किंवा आपली बुद्धीचा विचार कोणत्या दृष्टीने केला जाईल. यातून या किस्स्यातून माहिती मिळते. असेच बरेचसे किस्से मिळालेले आहेत आणि अशा गणितप्रेमी श्रीनिवास रामानुजनना माझा कोटी प्रणाम व धन्यवाद.